शहर में बढ़ते अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने के उद्देश्य से नागपुर को नया पुलिस आयुक्त मिल गया है। विश्वास नांगरे पाटिल ने आज आधिकारिक रूप से नागपुर पुलिस आयुक्त का पदभार संभाल लिया। पदभार ग्रहण करने के बाद उन्होंने मुख्यमंत्री का आभार व्यक्त करते हुए कहा कि उन्हें इस महत्वपूर्ण जिम्मेदारी के योग्य समझा गया। इसके लिए वे सरकार के प्रति कृतज्ञ हैं। नवनियुक्त पुलिस आयुक्त ने पूर्व पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चल रहे दिशा अभियान की सराहना की और भरोसा दिलाया कि इस अभियान को और अधिक प्रभावी बनाते हुए सफलता की नई ऊंचाइयों तक पहुंचाया जाएगा। उन्होंने कहा कि नागपुर जो स्मार्ट सिटी और टाइगर कैपिटल के नाम से जाना जाता है, उसे अपराध मुक्त और सुरक्षित शहर बनाने के लिए पुलिस पूरी प्रतिबद्धता के साथ कार्य करेगी। विश्वास नांगरे पाटिल ने साफ शब्दों में कहा कि अगर पुलिस से किसी को डरने की जरूरत है तो वह केवल अपराधियों को है। आम नागरिकों को पुलिस से डरने की बिल्कुल आवश्यकता नहीं है। उन्होंने नागरिकों से पुलिस का सहयोग करने और कानून व्यवस्था बनाए रखने में भागीदारी निभाने की अपील भी की है। पत्रकार मित्रांचे स्वागत आहे आणि आभार सुद्धा आहे। मी आज अतिशय महत्त्वाच्या मध्य भारतातील नागपूर शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। या ऑरेंज सिटी किंवा टायगर कॅपिटल मध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे। निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि DGP महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीने असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे, हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल। माननीय DGP सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल CM सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक बर्ड चार्ट, एक टाईमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे। पण निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं, प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागानं, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे। लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील। स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल PM सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचा फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, S, M मॉडर्न अँड मोबाईल, A alert and attentive, R responsible and responsive, आणि T trained and techno savvy या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत। ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPS मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं। त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस। त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं, बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र
तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू. थँक्यू.